वाटलं तर मी माझ्या आई बापाच्या घरी जाते पण तुम्ही तुमच्या घरी या. आता तुला कोण म्हणलं जाईत ना हा तवर ती येणार नाही तर घरी जोपर्यंत मी इथनं जात नाही ना. यायचं तर तू जायचं मग आम्ही कुणाला घरी बोलवायचं हा आणि त्यांना समजलं पाहिजे र त्यांनी डोक्यात घ्यायला पाहिजे आपण चांगलं काय पाहिजे चांगलं काय घेतलं पाहिजे वाईट काय घेतलं पाहिजे त्यांनी समजून घेतलं पाहिजे का नाही थोडं तरी. तू सांगते म्हणले तुला घरी तू जायची इकडं तुझ्या आई बापाच्या. मग जाते माझ्या आई बापाच्यात माझीच अडचण होती तुम्हाला समजायला. आम्ही म्हणलो तुझी अडचण आहे तू जा निघून. मग तुझ्या बापाला अडचण होती माझी जाते निघून शिना बघू दे त्यांचा परपंच. वरणानं फोन केलता म्हणून मी तिथं गेलती. मला काही याड लागलं नव्हतं तिथं जायला. मला वाटलं होतं तुम्ही तिथं आज चालता मला त्यांनी गपचूप फोन केला काय म्हणून मी तिथं धडपडून गेले. पण तिथं गेल्यानंतर कळलं की तिथं तुम्ही नाही. आता माझं काय चुकलं तुम्ही हाय म्हणून तिथं गेली मी. का तुम्ही वाईट बोलता असं तोंडाला येईल ती बोलता. पप्पा आज चालतेत ना या माघारी आणि तू पण ऐकत जा जरा करुणा भांडणं येऊ दे घरी. मग काय मी नको म्हणते का त्यांना घरी यायला सांग बरं. मी नको म्हणलंय का त्यांना घरी यायला. ऐकत जा जरा त्यांचं थोडं जरा काय अरे त्यांना मग बोलू काय? नको गोड शब्द बोल जरा त्यांच्या संग भांडण नको येतं तर घरी. गोड शब्द अजून काय त्यांना बोलू सांग बरं. भांडण्यास सुरुवात कोण करतंय रे. बाबालाही बोलायचं काय संबंध आहे का त्यांचा. मग आता तुला काय सांगितलं गोड बोल मग आता बाबाचा विषय काय होता का इथं काय होता का. ती चालू करते तर मी नाही काय बोलत त्यांना चालू ती करते आणि घरी यायला तीनदा मला म्हणते तर मला घरातनं बाहेर काढणारी तू आहे. मी त्यांना घरातनं बाहेर काढले नाही मग हे असं कशा पाय माझ्यावर ही करते ती कशा पाय खोटं बोलते. मग त्या दिवशी आम्ही शाळेला गेलो मग काय तो काढला असलं काय मी काढल्यावर आवाज आम्हाला काय माहित आहे का. मी काढल्यावरती घरातनं बाहेर निघणार आहेत का तुम्हीच सांगा. नाही मग कसं बोलते तर सदर मला खोटी खोटी म्हणते तर खोटं बोलती काय मी खोटं बोलली तुम्हाला आतापर्यंत. काय मी खोटं बोलली सांगा की. दादू त्या दिवशी ऍडमिशन तर भरलंय का नाही. अहो या लेकरांच्या तोंडाकडे तर बघा तुम्ही. सोन्यासारखी लेकरं माझी पण तुम्ही सगळा पकांडरा केला घराचा माझ्या. काय बोलचाल त्याचा पत्या लागा ना. इतकं वाईट काय केलंय काय असं केलंय आम्ही तिघांनी तुमचं वाटोळं सांगा की मला. सोन्यासारखे नशिबात लेकरं आहेत ती काय पाहिजे तुम्हाला अजून. भंड माजूला तुम्ही 8-10 दिवस झालं घराच्या बाहेर आहे कसं नाही काळजी करते ती लेकरं तुम्हाला कळत नाही का. बारा काय का तुम्ही आता चालत नाही का तुमचं टकरू. मग बोलल्यावर माझं तोंड दिसतं तुम्हाला. किती दिवस असं हिंडणार आहे तुम्ही बाहेर सांगा मला किती दिवस हिंडणार आहे. मला वाटलं होतं तुम्ही तिथं आज चाल म्हणून मी गेली. फोन लावला त्यांनी. अहो तुमची कुठं तर काळजी वाटते हो मला म्हणून बोलली. आणि तीनदा मला म्हणतात रडू नको. तुमच्याबद्दल माझ्या मनात माया प्रेम आहे म्हणून रडते. याड लागलं नाही तुमचं एक दगडाचं काळीच झालं माझं नाही झालं काय. तुम्ही ठेवला तुमच्या काळजावर दगड तसा म्या नाही ठेवला. तुम्हाला माहित आहे मी बोलते राग आल्यावर मला सण होत नाही मी बोलते. पण माणसाची माया कमी होत नसती बोललं म्हणून शिना. किट काढत असतो जरा बोलाय नसतं. कितीदा सांगितलं भांडण करू नका ऐकलं का आमचं? एका हाताने टाळी वाजत नसते. वाजते का एका हाताने टाळी मग का तू पण माझी चुका काढते बापासारखी. अगं भांडण करू ना म्हणून सांगतोय चुका नाही काढत. तुम्ही जिथं असाल तिथनं घरी या. घरी आल्यावर बघू काय करायचं काय नाही कुणाची चूक आहे कुणाची नाही सगळं व्यवस्थित. त्यांना एक शब्दान सुद्धा भांडायचं. मी काहीच बोलत नाही तुम्ही घरी या. वाटलंच तर ती पुढचं पुढं बघू पण आधी घरी या. तुम्ही कुठं आहे कुठं नाही तिथनं घरी या. तुम्ही मला समजून म्हणून शिना कुठलं काय नीटनीटकं काय सांग नाही दाखव नाही मला काहीच कळलं नाही नेमकं कुठं आहे कुठं नाही. ती काल वाटत होतं खरं तुम्ही तिथं आहे काय म्हणून शिना धरपडून गेलते मी पण तुम्ही तिथं नाही. त्यांनी फोन केला काय चुकलं त्यांचं तरी माझं तरी सांगा. तुमच्या काळजीपोटीच फोन केला ना. तुम्ही कुठं तिथं असताल म्हणूनच फोन केला ना. तुमच्याबद्दल प्रत्येकाच्या मनात प्रेम आहे म्हणून शिना त्यांना काय तर तुमच्याबद्दल वाईट वाटलं असेल म्हणून त्या नवरा बायकोनी बोलवून घेतलं. काय तर त्यांना त्यांच्या आतड्याला ओढ लागली असल्याशिवाय त्यांनी बोलवून घेतलं का. मग हे कसं कळत नाही तुम्हाला सांगा बरं. एवढी जीवाभावाची माणसं आपल्या संग चांगली येते मग का असं तुम्ही आव तुमचा राग त्या रागाला काढून टाका. राग चांगला नाही. राग आणि भीक माग असतो. चांगल्याची रागात घरांची वाटोळ झाली ती तुम्ही आपल्या स्वतःच्या घराचं का वाटोळ करताय. लेकरासनी आई नसली तर चालती पण बाप पाहिजे हो. तुम्ही म्हणला बाप नसला तर पाहिजे पण आई पाहिजे तसं नाही. मी सांगते आई नसली तर चालेल पण लेकरासनी बाप पाहिजे.
जेव्हापासून तुम्ही गेला तेव्हापासून माझ्या लेकरांच्या चेहऱ्यावर हसू सुद्धा नाही. आणि तुम्ही मला म्हणताय मग सोन्याचा घास घालतीय, पण त्या घासाला काही काडीची किंमत नाही. जी तुमच्या संग हसून खेळून उड्या मारून जसं खेळत होती, राहत होती, आनंदी होती, तशी पोरं आता नाही. ती घरात 3 जण असलं तर घरात नसल्यावनी हाय. मग काय करायचं सांगा की? सगळं सुख तुम्ही आहे त्यांचं, तुम्ही त्यांच्या सुखात दुखात पाहिजेलाय. ती म्हणते ते आम्हाला काय नको, पण आमचा पप्पा पाहिजे आहे आम्हाला. मग तुम्हाला कसं कळत नाही? त्यांच्या चेहऱ्याकडे बघून वाटत नाही का आपण घरी यावं? वाटतंय का नाही सांगा बरं मला. आ दुसऱ्याच्या फोनवर न केला फोन तर उचलत नाही, बोलत नाही. जर बोलायला लागलं तर लगे फोन ठेवता या. अहो तुमचं काय चाललंय नेमकं, तुमच्या मनात काय चाललंय ते पण मला कळेना. तुम्हाला भांडली, तुम्हाला वरडली, तुम्हाला कुठपर्यंत तुम्हाला सुधरवायचा प्रयत्न करू सांगा बरं. होत नाही मला आता बाबांनो, खरंच होईना, दमली मी. आ तुमच्या असल्या स्वभावाचा वैतागून गेला हवं मला. कुठपर्यंत हवं तुम्हाला समजून सांगायचं, कुठपर्यंत? तू समजून कधी सांगितलं यानं? किती वेळा समजून सांगितलं अंकु? किती भांडणच करते तू. मीच भांडणं करते, मलाच याड लागलंय. काल त्या सवर्णाचा फोन आल्यावर मी गेली का नाही सांग? मी त्यांना फोन करायला तिथं सांगितलं होतं, त्यांनी केलता फोन त्यांनी. आणि मी म्हणते त्यांनी फोन केला, मी त्यांचा आवाज तरी ऐकला. त्यांचा आवाज कसा येतो कसं नाही, या 4-8 दिवसात कानावर सुद्धा आवाज नाही. आता म्हणत्याला जवळ नाही, त्यामुळं माझी किंमत कळली का? मला माहित आहे तुम्ही असं म्हणणार आहे, तुम्ही असं बोलणार आहे, मला माहित आहे. पण कुठंतरी आवाज समजूतपणा थोडा तरी पाहिजे माणसापाशी. एवढं कठोर मन करून किंवा एवढं दगडाचं काळीच करून उपयोग नाही. मी तुम्हाला 1000 वेळा म्हणलं लेकरांसाठी काहीतरी करायचं आहे. जीवनात अडचण येते, त्या जीवनात संघर्ष केल्याशिवाय कुठलंच काय हाती लागत नाही. परिस्थिती नाजूक आहे, त्या परिस्थितीनं काहीतरी करायचं मी तुम्हाला 1000 वेळा म्हणले, तरी सुद्धा तुम्ही मला समजून घेतलं नाही. आज आपली लेकरं बराबरीला आले, थोडं काय ना आपलं धातू बराबरीला आलं, तरी तुम्हाला कळ नाही हवं. तुमचा दांडपणा जाय ना, तुमचा रगीलपणा तुम्ही सोडा नाही. जसं तुमच्या मनाला वागाल तुम्ही तसं वागताय. अहो तुम्ही एकटं नाही, तुमच्या मागं 2 लेकरं खाणारी येते. तुम्हाला लेकरं बाळा नसते तर मग काय ना हिंडा म्हणलं असतं तसंच. पण तुमच्या मागं 2 आहे ती, त्यांचा तरी विचार करावा की तुम्ही, का त्यांचा पण विचार करायचा नाही? त्या रागाच्या पुढे तुम्हाला लेकरं पण दिसना, ते घर दिसना, गुरंढोरं दिसना, ते रान दिसना. का तर बायको मला अशी का म्हणली, त्याचं कारण हुडका की तुम्ही. मी तुम्हाला अशी का बोलली त्याचं कारण तुम्ही हुडकत नाही, मलाच बोलताय. मला घरातनं बाहेर, मी 1000 वेळा म्हणेन घरातनं बाहेर जावा. तुमचं घर होतं ते, तुम्ही तुमच्या घरी परत या. वाटलंच तर मी माझ्या आई बापाच्या घरी जाते, पण तुम्ही तुमच्या घरी या. आता तुला कोण म्हणलं जाईत ना? हा तवर ती येणार नाही तर घरी, जोपर्यंत मी इथनं जात नाही ना. यायचं तर तू जायच, आम्ही कुणाला घरी बोलवायचं? हा त्यांना समजलं पाहिजे र, त्यांनी डोक्यात घ्यायला पाहिजे आपण चांगलं काय पाहिजे, चांगलं काय घेतलं पाहिजे, वाईट काय घेतलं पाहिजे, त्यांनी समजून घेतलं पाहिजे का नाही थोडं तरी. तू सांगते म्हणले तुला घरी तू जायची लिखंड तुझ्या आई बापाच्या. मग जाते माझ्या आई बापाच्यात, माझीच अडचण होती तुम्हाला समजायला. आम्ही म्हणलो तुझी अडचण आहे, तुझा निघून. मग तुझ्या बापाला अडचण होती माझी, जाते निघून शिना. बघू दे त्यांचा परपंच, त्यांचं घर, त्यांचं दार, त्यांना बघू दे की. काय करायचं आहे? जिथं आपली किंमत नाही तिथं राहून बघू. मग काय तुला, तू पण मलाच बोलू. मी तुला नाही का बोलत, दोघांना पण सांगतोय भांडणं करू नका. गेलेलं गेला, आता या घरी तुम्ही पण. असेल कोणाची चूक जाऊ द्या. ती जाऊ देणाऱ्यातला माणूस नाही, मला चांगलं माहित आहे. ती जाऊ देत नसते तर त्यांना नेमकं काय मिळवायचं हेच मला कळलं नाही. बाहेर रामशिला नेमकं त्यांच्या डोक्यात काय चाललंय? काय त्यांना गोड तू शब्द बोलते का? कशी तिड्यातनं बोलते? तिड्यातनं काय बोलली मी त्यांना? आता किती निभर आवाज आहे, त्यांना काय मिळतंय काय माहित. या घरी समजून अरे माझ्या राजा किती समजवलंय, पण काय उपयोगाचं नाही.